भूमी अधिग्रहण विधेयकाविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे। दिल्लीत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संसदेवर भव्य मोर्चा काढलाय। भूमी अधिग्रहण विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलंय, मात्र आता या विधेयकाची खरी कसोटी लागणार आहे ती राज्यसभेत। कारण राज्यसभेत भाजप अल्पमतात आहे, त्यामुळे हे विधेयक मंजूर करून घेण्याचं मोठं आव्हान आता सरकारपुढे आहे। पूरी तरह से जिस कानून के अंदर किसान को अपना हक नहीं है कि अपनी जमीन के बारे में फैसला कर सके, अरे एक मामूली पेन अगर मैं आपकी जेब से लेता हूं, उसके लिए मैं आपसे पूछता हूं, पेन लेने के लिए मैं आपसे पूछता हूं, तो किसान जो उसकी मां है जमीन, उसको आप किसी भी कोठरी में भेजना चाहते हैं? संसद के अंदर और संसद के बाहर ये संघर्ष जारी रहेगी और हम इन संशोधनों के खिलाफ हम लड़ते रहेंगे। सर, लेकिन एनडीए की जो बिल है उसमें यूपीए ने अमेंडमेंट कहा था किसान विरोधी नरेंद्र मोदी संदर्भात रामराजे शिंदे दिल्लीहून आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहे। रामराजे, आपण बघतोय भूसंपादन बिलाविरोधात काँग्रेस अक्षरशः रस्त्यावर उतरलेली आहे, काय आता त्यांची पुढची भूमिका आहे? बिलकुल मृदुला, दिल्लीमध्ये रस्त्यावर आता काँग्रेस उतरलेली आहे, युथ काँग्रेस म्हणता येईल। आणि राज्यभरामधून देशामधील प्रत्येक राज्यामध्ये जिथे जिथे युथ काँग्रेस आहे तिथले सर्व कार्यकर्ते ते जमा झालेले आहेत। हजारो कार्यकर्ते एकत्र झालेले आहेत आणि भूसंपादन विधेयकाच्या विरोधामध्ये हे कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत। संसद घेराव असं या आंदोलनाला नाव दिलेलं आहे, त्यामुळे नावावरूनच आपल्याला लक्षात येईल की काँग्रेस कशा प्रकारे आक्रमक झालेले आहे, पार्लमेंटला संसदेला घेराव घालण्यासाठी निघालेले आहे। मात्र सरकार आहे, इथं दिल्ली पोलीस आहे, त्याचबरोबर केंद्र सरकारचा पोलीस बल सुद्धा आहे, त्यामुळे पोलीस सुद्धा ही संपूर्ण परिस्थिती हाताळण्यासाठी तयार आहे। सर्व तयारी पोलिसांनी केलेली आहे। अँब्युलन्स पासून पाणीच्या फवाऱ्यापासून संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे पोलिसांनी। कुठेतरी चकमक सुद्धा काही ठिकाणी पोलिसांसोबत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची होत आहे। मात्र महाराष्ट्रातर्फे विश्वजित कदम सुद्धा इथं आलेले आहेत, सत्यजित तांबे आलेले आहेत। त्याचबरोबर इतर राज्यामधून सुद्धा मध्य प्रदेश असेल, कर्नाटक असेल, उत्तराखंड असेल, या संपूर्ण राज्यामधून पंजाबमधून सुद्धा काही लोक इथं आलेले आहेत। आणि भूसंपादन विधेयकामध्ये जे महत्वाचं एक कलम जे होते की शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावा आणि शेतकऱ्यांची परवानगी असेल तरच जमीन अधिग्रहण करण्यासंदर्भात सरकारने पावलं उचलावी। मात्र हा एकच मुद्दा, एकच नियम वगळल्यामुळे काँग्रेसला आता ते निमित्त मिळालेलं आहे। काँग्रेसनं मोठ्या प्रमाणावर आता रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन छेडलं। सरकार कशा प्रकारे आता हे आंदोलन संपुष्टात आणते हे पाहावं लागणार आहे। निश्चित। धन्यवाद रामराजे, ही माहिती दिल्याबद्दल। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। ते एकूणच भूसंपादन बिलाविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरलेली आहे। मोठ्या प्रमाणात आपण नवी दिल्लीतले हे लाईव्ह शॉट्स आपल्या स्क्रीनवरती बघू शकता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।